राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडवण्याचं काम चालू आहे. आज बीडमध्ये घडलेला प्रकार असेल किंवा राज्यातल्या इतर अनेक ठिकाणी जे प्रकार ज्या पद्धतीचे घडतात, आपण सर्वांनी आपल्या सर्वांच्या वतीने राज्याच्या गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की राज्यामध्ये आता पोलिसांचं संरक्षण करायला लागते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी यंत्रणेबरोबर उभं राहणं गरजेचं आहे आणि कायदा आणि सुव्यवस्था कडक करण्याची गरज आहे. सर्वसामान्य लोकांना आज राज्यामध्ये सुरक्षित वाटत नाही आहे, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. काल मला कळालं की लातूरसारख्या शहरामध्ये बीडची मुलं जर हॉस्टेलला राहत असतील तर त्यांना प्रायव्हेट हॉस्टेल्समधून बीडचे आहेत म्हणून काढलं जातं आहे, असं सुद्धा केलं जातं आहे. लोकप्रतिनिधींनीसुद्धा काळजी घेण्याची गरज आहे की आपण ज्या मतदारसंघाचं, आपण ज्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो आहे, आपल्यामुळं या सगळ्या परिसराची मान उंचावली पाहिजे. असा प्रसंग आपल्या जिल्ह्यातल्या लोकांच्या वाट्याला आला नाही पाहिजे, याची काळजी तशाच पद्धतीचं कृत्यसुद्धा करणं आवश्यक असतं. त्यामुळे माझी राज्य सरकारला विनंती आहे की कायदा सुव्यवस्था कडक करण्याची आवश्यकता आहे. कायदा सुव्यवस्थेचा जरब आणि भीती ही गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांमध्ये निर्माण झाली पाहिजे आणि डेव्हलपमेंटचा फोरम जसा आपण पुढे घेऊन जातो तसं आज राज्यामध्ये महिलांची सुरक्षा असेल किंवा इतर सुरक्षेच्या बाबी असतील, या सगळ्यांकडे अधिकचं लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे असं आम्हाला वाटतं. 100 रावणांच्या घरी एक पोलीस कर्मचारी व्हिडिओ शूटिंग करताना आढळला आणि त्यांना कुठलाही माहीत नव्हतं. दुर्दैवी गोष्ट आहे, त्यांनी त्याचा समाचार घेतला. पण अशा पद्धतीनं जर विरोधी पक्षातल्या नेत्यांवरती लक्ष ठेवलं जात असेल, आजूबाजूला कोणा लक्ष ठेवलं जात असेल, तर या सगळ्या गोष्टींकडे आपण विचार करण्याची आवश्यकता आहे. हुकुमशाहीकडे आपली वाटचाल चालू आहे का, नेत्यांना अडचणीत आणायचं चालू आहे का, हे सुद्धा तपासलं गेलं पाहिजे. त्यामुळं यंत्रणेचा वापर करून विरोधी पक्षाला जर अडचणीत आणण्याचं काम सत्ताधाऱ्यांकडून होत असेल तर निश्चितपणाने आम्ही सगळ्या याचा निषेध करतो आणि राज्यातली लोकशाही टिकवण्यासाठी या पुढच्या काळात लोकांना पुढाकार घ्यावा लागेल असा विश्वास मला आज या ठिकाणी व्यक्त करायचा. 100 दिवस झालेले आहेत आणि 100 दिवसानंतर अजूनही पालकमंत्री नेमलेले आहेत, काही मंत्र्यांनी अजून कार्यभार घेतलेला 100 दिवस अजून पूर्ण होत आलेली आहे. अजून पालकमंत्री नेमले नसल्यामुळे सगळं प्रशासन ठप्प आहे. पालकमंत्री नेमणं फार गरजेचं आहे. अगदी एखादं बेसिक गोष्ट सांगायची झाली तर DP सर्वसामान्य शेतकऱ्यांना आज गरजेचं आहे, पण ते ट्रान्सफॉर्मर DP देण्यासाठी कुठली DPDCची बैठक होत नाही आहे, निधीची तरतूद नाही आहे. या सगळ्या बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी पालकमंत्र्यांची आवश्यकता असते आणि पालकमंत्री अजून प्रमुख जिल्ह्यांना जर दिले जात नसतील किंवा राज्यामधल्या जिल्ह्यांना दिले जात नसतील तर ही दुर्दैवी गोष्ट आहे. आज शपथविधी होऊन कितीतरी काळ लोटलेला आहे, पण असं असताना अजून पालकमंत्रीपदाची वाटप झालेलं नाही आहे. ते लवकरात लवकर करून लोकांचे प्रश्न मार्गी लावावेत अशी विनंती मी राज्य शासनाला करतो. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.